श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. नमस्कार मंडळी. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो भगवान विष्णू, माता लक्ष्मी, दत्त महाराजांच्या पूजेसाठी. बघा, दत्त जयंतीसुद्धा जवळ येत आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते तर त्या तिथीला दत्त जयंतीसुद्धा साजरी केली जाते. याच्यामुळे हा महिना जो आहे तो दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. लवकरच गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह जो आहे तो सुद्धा सुरू होत आहे. त्याचबरोबर बरेचसे जण स्वामी चरित्र सारामृत हे सर्व प्रकारचे पारायण जे आहे ते करत आहेत आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा कोणता उपाय करायचा आहे ते सांगणार आहे. बघा, बऱ्याच जणींचं उद्याच्या दिवशी महालक्ष्मी व्रतसुद्धा असतं. महालक्ष्मी व्रत आहे, गुरुवार आहे. आपला गुरुग्रह बळकट करण्यासाठी गुरूंची सेवा करण्याचा दिवससुद्धा हाच आहे आणि त्याच्यामुळे तुमची जर मनातील एखादी इच्छा असेल आणि ती मार्गशीर्षचा गुरुवार आला आहे आणि त्याच दिवशी जर तुम्ही ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती पूर्ण होणार आहे. तर आता उद्या आहे गुरुवार. बऱ्याच जणींचं गुरुवारचं व्रत असतं. बऱ्याच जणींचं स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचे 11 गुरुवार चालू आहे. तर बघा, अशा वेळी आपण जे आपलं व्रत चालू आहे म्हणजे जे कोणतं व्रत तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठल्यानंतर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी हळद टाकायची आहे. हळद आणि गंगाजल टाकून उद्याच्या दिवशी आवर्जून आंघोळ करावी, कारण आपला गुरुग्रह जो आहे तो प्रबळ आणि बळकट होण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. म्हणून आपण उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाका आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्यद्वाराची साफसफाई करायची आहे. उद्या गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये, केस धुवू नये हे नियम सांगितले जातात. पण तरीसुद्धा आपण घरामध्ये पूजा करत आहोत, सेवा करत आहोत म्हणून आपल्याला थोडीशी आपला मुख्यद्वार जो आहे तो स्वच्छ करायचा आहे, पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती उद्याच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर लक्ष्मीची पावलीसुद्धा काढायची आहे, कारण उद्या माता लक्ष्मीचा वार आहे आणि लक्ष्मीने आपल्या घरामध्ये पदार्पण करावं, लक्ष्मीने आपल्या घरामध्ये यावं यासाठी आपण नक्कीच या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो आणि करायला हव्यात. त्याच्यानंतर आपला मुख्यद्वार जो आहे त्याच्यावरती आपल्याला कुंकुमाने शुभ लाभ लिहायचा आहे. आपल्या बऱ्याच जणांच्या घरावरती शुभ लाभ जे आहे ते प्लास्टिक स्टिकरवरती चिपकवलेले असतात, परंतु असे असतील तरीसुद्धा तुम्ही शुभ लाभ हे हाताने लिहा. त्याचबरोबर ओम, स्वस्तिक या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपण कुंकवाने किंवा हळदीने जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती काढायचे आहे. जेवढी जास्तीत जास्त शुभचिन्ह तुमच्या मुख्यद्वारावरती असतील तर तेवढाच त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबावरती होत असतो आणि एखाद्या शुभ तिथीला ते प्रभावीपणे कामसुद्धा करतात. म्हणून आपण शुभ लाभ, स्वस्तिक आणि ओम हे चिन्हे जे आहेत तर ती आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला कुंकवाने किंवा मग हळदी कुंकवाने किंवा मग हळदीने किंवा कुंकवाने काढली तरीसुद्धा चालेल, पण हे आवर्जून काढायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या दिवशी महालक्ष्मीचं व्रत करत असाल तर पाटाखाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक सुद्धा तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे. बघा, रांगोळीने काढलेलं सुद्धा उत्तम मानलं जातं, पण त्याच्यापेक्षा कुंकू जे आहे ते खूप प्रभावी मानलं जातं आणि कुंकवाने स्वस्तिक काढून तिथे जर पूजेची मांडणी केली तर ते अतिशय शुभ असं मानलं जातं. तर या सर्व गोष्टी झाल्यानंतर उद्या तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही एक उपाय करायचा आहे. बघा, आपल्या देवघरातील देवतांची पूजा करून घ्या. स्वामी समर्थ महाराजांची प्रत्येक गुरुवारी व्यवस्थित अशी पूजा, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण, 11 माळी जप ह्या बऱ्याचशा सेवा ज्या आहेत त्या आपण महिला करत असतो. तर उद्याच्या दिवशी सुद्धा त्या सेवा आपल्याला करायच्या आहे. बऱ्याच जणींचं लक्ष्मीचं व्रत असेल तर इतक्या साऱ्या सेवा करायला जमत नसतील तर तुम्ही काही सेवा ज्या आहेत त्या यूट्यूबवरती लावून ऐकूसुद्धा शकता. तर बघा, आता उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी 12च्या आतमध्ये हा उपाय करा. तर आपल्याला औदुंबर वृक्ष जिथे असेल तुमच्या आजूबाजूला तर तिथे जायचं आहे. औदुंबर वृक्षाला पाणी घेऊन जायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, गंगाजल असेल तर गंगाजल, दूध जे आहे ते मिश्रित करायचं आहे आणि हे घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर या वृक्षाखाली आपल्याला एक दिवा जो आहे तो सुद्धा घेऊन जायचा. दिवा लावायचा, पाणी अर्पण करायचं, झाडाला हळद कुंकू अर्पण करायचं, झाडाची पूजा करायची. तिथे तुम्हाला वाटत असेल तर थोडीशी नैवेद्यामध्ये साखर घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला तिथे बसून करायचा आहे किंवा मग तुम्ही 11 फेऱ्या ज्या आहेत त्या औदुंबर वृक्षाला घालू शकता आणि महाराजांचा जप जो आहे तो करू शकता. याच्यानंतर आपल्याला तिथेच वृक्षाचं एक पान जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे. ते पान कुठलंही असू द्या, म्हणजे खाली पडलेलं पान असलं तरीसुद्धा तुम्हाला ते
चालेल. तर औदुंबराचं असं पान जे आहे ते घेऊन यायचं, हे घरी घेऊन यायचं, ते स्वच्छ धुवायचं, त्याच्यावर ते जे आहे आपल्या देवघरामध्ये घेऊन जायचं. एक लाल कपडा घ्यायचा, त्या कपड्यावरती आपल्याला हे पान जे आहे ते ठेवायचं. या पानावरती आपल्याला आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे. कर्जमुक्ती, धनप्राप्ती, हेल्थ विषय असेल, वेल्थ विषय असेल, जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला तुमच्या पानावरती त्या लिहायची आहे. आता ही इच्छा कशाने लिहायची आहे, तर ही इच्छा जी आहे तुमच्याकडे चंदन असेल तर चंदनाने लिहा, किंवा मग हळद जी आहे हळदीमध्ये थोडंसं दूध मिक्स करा आणि त्याने लिहायचे आहे. याच्यानंतर आपल्याला हे पान तामणामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये ठेवायचं आहे आणि लाल कपड्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला याच्यावरती थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे. गुरूंना, दत्त महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. माझ्या मनातील ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. तुमची नोकरी विषय असेल, करिअर विषय असेल, अभ्यासाविषयी कोणत्याही प्रकारची तुमची इच्छा असेल तर ती व्यवस्थितरित्या आपण तिथे लिहायची आहे. अगदी शॉर्टमध्ये आपल्याला लिहायची आहे. त्याच्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे आणि 108 वेळा आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा करा, 21 वेळा करा, चालेल. त्याच्यानंतर हे पान जे आहे ते दिवसभर आपल्याला आपल्या देवघरामध्ये तसंच ठेवायचं आहे. संध्याकाळच्या वेळी हे पान जे आहे ते आपण घेऊन जायचं 4-5च्या दरम्यान आणि या वृक्षाच्या जी फांदी असते तर तिला आपली इच्छा जी आहे ती आपल्याला बांधून घरी यायचं आहे, किंवा मग तिथेच थोडासा खड्डा घेऊन तिथे आपली इच्छा जी आहे ती त्या खड्ड्यामध्ये ठेवायची आहे आणि तो थोडासा बंद करून द्यायचा आणि तिथे औदुंब वृक्षासमोर आपण महाराजांना प्रार्थना करायची की माझ्या मनातील ही इच्छा आहे आणि ही तुम्ही पूर्ण करा. माझी खूप इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी माझे प्रयत्न जे आहे ते करत आहे. तर असं जे आहे ते महाराजांना तुम्ही सांगायचं. पुन्हा तिथे थोडंसं जमलं तर जप करायचा आणि घरी निघून यायचं. अत्यंत सोपा असा प्रभावी उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे. गुरुवारचा दिवस आहे बघा. दत्त महाराज असो, स्वामी समर्थ महाराज असो, आपल्या इच्छा जर पूर्ण करून घ्यायच्या असतील, आपण जर सेवा केल्या आणि मनापासून जर काही उपाय केले तर ते नक्कीच यशस्वी ठरत असतात. त्याच्यामुळे गुरुवारचा दिवस आहे, मार्गशीर्ष महिन्यातला दिवस आहे. त्याच्यामुळे दिवस जो आहे तो वाया जाऊन देऊ नका आणि नक्की या दिवशी सेवासुद्धा करा. दिलेली माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत देखील शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.